तर सर्वांना हाय नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर अगदी सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आणि कसे आहात सगळे? मस्त ना? खूप छान। तर चला मग आज आपण मस्त शिमला मिरची बनवणार आहोत। तर बघा दिसायला एवढी सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी। तर शिमला मिरची बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। शिमला मिरची घेतलेली आहेत, आपल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण आहे, काश्मीरी मिरची आहे, धने आहे आणि शेंगदाणे। मसाले तर खूप कमी आणि डिश खरंच खूप अप्रतिम। तर आधी तर मी मस्त शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर छान खरपूस शेंगदाणे भाजून घेऊ। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजून घेतलेले आहेत। तर आता धने पण छान भाजून घेऊ आणि धने जाळायचे नाहीत, आपल्याला मस्त असा खमंग सुगंध सुटूपर्यंत धने भाजून घ्यायचे आहेत। आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर नक्की प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर पण करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर आपले धने मस्त छान खरपूस भाजून झालेले आहेत। तर आता मिरची पण भाजून घेऊ आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर मिरच्या आणखी घ्या आणि नसेल आवडत तर मिरच्या कमी करा। तर ह्याच पद्धतीने लसूण पण असा खमंग भाजून घेऊ। तर सगळं हे भाजून घेऊ आणि मिक्सर मधून वाटून घेऊ। तर सगळे आपले मसाले वाटून झालेले आहेत। शेंगदाण्याचा कूट वाटलेला आहे, धन्याचं पावडर केलेलं आहे, म्हणजे धने पण वाटून घेतलेले आहेत आणि लसूण आणि मिरच्या होत्या त्या पण वाटून घेतलेल्या आहेत। तर सगळं हे मिक्स करून घेऊ आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ। आणि आपण ह्या मसाल्यामध्ये कुठलेच मसाले वापरलेले नाहीत, फक्त धने आहेत, लसूण मिरची आहे आणि शेंगदाणे एवढंच आहे। पण खरंच ही मिरची खूप म्हणजे खूप टेस्टी होते। नक्की एकदा करून बघा, म्हणजे खूप टेस्टी होते ही मिरची। तर सगळं छान मिक्स करून घेऊ। तर मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर आता मिरच्या आपण अशा कापून घेऊ आणि बघू आतमध्ये किडलेला आहेत का काय। किडलेली नसली तर आपण जे आपण मिश्रण केलेलं आहे मसाला तो मिरचीमध्ये भरू। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने करत आहे आणि खरंच खूप टेस्टी होते ही मिरची। एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडलीच तर कमेंट पण करा। तर अशाच पद्धतीने आपण या सगळ्या मिरच्यामध्ये मसाला भरून घेणार आहोत। आणि ही डिश आमच्या मोठ्या बाई आहेत त्यांची डिश आहे ही। तर आता कढई घेऊ आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। तर सगळ्या मिरच्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि जेव्हा आपण म्हणजे मिरच्या तळायला घेऊ म्हणजे तेव्हा काय करा, गॅस कमीच ठेवा। आणि जर गॅस फास्ट केला की मग मिरच्या जळतील, म्हणून गॅस बारीक पण नाही ठेवायचा आणि फास्ट पण नाही करायचा। म्हणजे असं मध्यम आचवरच आपल्याला हे मिरच्या छान वाफेवर शिजून घ्यायच्या आहेत। आणि मध्ये मध्ये काय करायचं, उघडून बघायचं झाकण, म्हणजे आपल्या मिरच्या शिजल्यात का, आणि उलट पालट करायचं, नाही तर मग त्या एका बाजूने भाजतात आणि दुसऱ्या बाजूने कच्च्याच राहतात। म्हणून मग मध्ये मध्ये चेक करायचं आणि उलट पालट करायचं। जिकडून आपल्याला कच्च्या वाटल्या तिकडून मग चमच्याच्या उलथणीच्या साहाय्याने उलटून पालटून घ्यायच्या। बघतच आहात तुम्ही। तर
आता परत एकदा थोड्या वेळासाठी झाकण ठेवू. तेव्हा मस्त सुगंध येत आहे धण्याचा, आपला लसूण मिरचीचा छान सुगंध येत आहे. आणि आपल्या मिरच्या पण छान वाफेवर शिजलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. तर चमच्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही असं फील करू शकता की आपल्या मिरच्या शिजल्या आहेत का. तर आपल्या मसाला थोडासा उरला होता, तो आता आपण वरून टाकू. जर आपण अगोदरच मसाला टाकला ना, मिरच्या बरोबरच उरलेला मसाला असतो तो, जर अगोदरच टाकला तर मग काय होतं, ते जळून जातो. त्याच्यामुळं अगोदर सगळ्या मिरच्या छान वाफेवर शिजवून घ्यायच्या आणि जो उरलेला मसाला आहे तो मग नंतरून टाकायचा. मग तो मसाला पण आपल्याला खायला म्हणजे आणखी टेस्टी लागतो आणि मसाला जळत पण नाही वरून टाकला की. तर ही आपली मस्त आणि टेस्टी शिमला मिरची बनून तयार आहे.